बेलापूर मतदारसंघात सध्या रस्सीखेच सुरू आहे महायुतीमध्ये। आता शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा हे सुद्धा जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे। भाजपच्याच मतदारसंघामध्ये शिवसेनेने आता जोरदार एंट्री केलेली आहे। सर, जोरदार मोर्चेबांधणी करतायत, प्रत्येक समस्या तुम्ही सोडवताना दिसून येत आहेत। नाही, हे इलेक्शनच्या अनुषंगाने समस्या सोडवत नाही। तुम्ही सगळे साक्षीदार आहे। मागची 10 वर्ष हेच काम आम्ही सातत्याने करतो। महापालिका असेल, सिडको असेल, MSCB असेल, पोलीस स्टेशन असेल, सगळ्या ठिकाणी मागची 10 वर्ष सातत्याने आम्ही जातो। इलेक्शन तर आत्ता आलेले आहेत, त्यामुळे ते जे काम आम्ही करतो तसंच काम अजूनही चालू आहे। आमच्या कामाचं प्रमाण वाढलेलं आहे। मागच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं की लोकांच्या गरजा विचारात घेऊन लोकांना वही वाटप करणं, छत्री वाटप करणं, कांदा वाटप करणं, ज्या गरजा आहेत त्या आम्ही मोठ्या बेलापूर भाजपच्या मतदारसंघात नाहटा साहेब जोरदार मोर्चेबांधणी, मुख्यमंत्री सिग्नल दिलाय नाहटा साहेब तुम्ही लढा म्हणून। नाही, सिग्नलचा विषय नाही। बघा, तुम्ही पाहिलं असेल की लोकसभेला किंवा मागच्या विधानसभेला सुद्धा कित्येक भाजपचे मतदारसंघ शिवसेनेला सोडले, शिवसेनेचे भाजपला सोडले। ते पॉलिटिकल ॲडजस्टमेंट करणं हे वरिष्ठांचं काम आहे। त्याच्या बाबतीमध्ये मी काय बोलणं उचित होणार नाही। परंतु प्रत्येकाला असं वाटतं, ज्यांनी काम केलेलं की आपल्याला तिकीट मिळायला पाहिजे, तसं मलाही वाटणं नॅचरल आहे। आणखी बरेचसे लोक तुम्ही पाहतात, नवीन लोक आता इंटरेस्टेड झालेले आहेत, त्यामुळे त्यांनाही वाटणं साहजिक आहे। त्याच्यामध्ये काही नवीन काही नाही। पण गेल्या वेळेला खासदारकीचा विचार झाला नाही, तुमचं नाव होतं, रस्सीखेच होती, पण आता मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला शब्द दिला। मी तुम्हाला सांगतो ना, मी पालकमंत्र्यांना, आणि त्याच्यात काही लपून छपून ते काय आपण करतो अशातलं नाही। पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही सांगितलं की आम्ही काम करतो आहे। या शहरामध्ये मी म्युन्सिपल कमिशनर होतो, डिव्हिजनल कमिशनर होतो, सिडकोला डायरेक्टर होतो। मला या शहराचा संपूर्ण अभ्यास आहे। मी IAS ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे। हे 21व्या शतकातलं शहर आहे। या शहरापुढे येणारे जे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही इमॅजिन करू शकतो, त्याच्यावर इलाज काढू शकतो, आणि आपल्या अनुभवाचा उपयोग या भागाला व्हावा असं मला वाटतं। त्याच्यामध्ये काही चुकीचं असं मला नाही वाटत। हे होते विजय नाहटा यांनी सांगितले की बेलापूर मतदारसंघात आम्ही लढवण्यासाठी इच्छुक आहे। नवी मुंबईतल्या प्रश्नांसाठी आम्ही लढायला तयार आहोत। कॅमेरामन ज्ञानेश्वर भाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।